सायंकाळच्या मनन चिंतनामध्ये एस एच चर्च नंदुरबारच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करीत एक हिंदी गीत विजयसंगीत 293 रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्या संगत आम्ही गातो खुदावन तेरे फजल से. खुदावन तेरे फजल से हमारी आज तक जिंदगी हम सबों को ये ताकत दे कि करे तेरी बंदगी खुशी से हम देखते रोज खुदावन के यीशु मसीह के खातिर से गुनाह हमारे बख्श दे. खुशी से हम देखते रोज खुदावन के. हम जाए तेरी पाक दरगाह और करे पाक इबादत को. खुदाया हम पर कर निगाह और हम पर कर तवज्जो हो. खुशी से हम देखते रोज खुदावन के यीशु मसीह के खातिर से गुनाह हमारे बख्श दे. खुशी से हम देखते रोज खुदावन के. खुदावन हम पर जाहिर हो और सबों की तू कर आलिम. जो गाफिल हो जगा उनको और अपना दीन फैला रहे. खुशी से हम देखते रोज खुदावन के यीशु मसीह के खातिर से गुनाह हमारे बख्श दे. खुशी से हम देखते रोज खुदावन के. पाडवी साहेबांना थांबायची विनंती करतो. दिवसभरासाठी आभार मानित आजचं जे मनन आहे ते डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांकडून आहे. येणाऱ्या मननासाठी आपण प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये धन्यवाद देत तुझं नवीन गीत गात तुझी स्तुती करीत तुझ्या अंगणामध्ये प्रवेश करतो. यासाठी की देव बापा तुझं वचन आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा, कारण तो सर्वांचा निर्माता आहे, तो सर्वांचा उत्पन्न करता परमेश्वर आहे. त्याच्यापुढे स्तुतीचा यज्ञ करा. परमेश्वरा खरोखर नेहमी आमच्या जीवाला आम्ही म्हणत राहावं की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. होय देवापा, रोजचा रोज दिवसांचे दिवस आणि महिने आठवडे आणि वर्ष अशा रीतीने प्रभू तू आमचा प्रतिपाळ करतोस. या गोष्टीची पुष्कळ वेळा आम्हाला जाणीव देखील नसते आणि आम्हाला स्मरण देखील होत नाही. परमेश्वरा, आम्ही तुझं नित्य स्तवन करावं. देवबापा, आजच्या दिवशी पुन्हा एकदा तुझी कृपा, तुझी दया आणि तुझं सौख्य आम्हाला लाभलेलं आहे.
आणि म्हणूनच प्रभू आजचा दिवस आमच्यासाठी एक संस्मरणीय दिवस गेला. आमच्या जीवनात जरी आम्ही फार विशेष काही करू शकलो नसलो तरी पण देव बापा तुझी कृपा आमच्यासोबत होती. याबद्दल आमच्या मुखाने तुझी स्तुती तू करून घे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या दिवसाबद्दल पुन्हा एकदा आभार मानत आम्ही तुझ्या वचनाकडे यावेळेला मंडळी म्हणून तुझे लोक म्हणून प्रभू आमचं लक्ष लावतो. यासाठी की देव बापा तुझं वचन पुन्हा एकदा आमच्याशी बोलावं. तुझं वचन पुन्हा एकदा प्रभू आम्हाला त्या ख्रिस्ताच्या सत्यप्रकाशावर चालण्यासाठी समर्थ असं आम्हाला करावं. आणि म्हणूनच प्रभुदेव बापा आम्हाला त्याची गरज आहे. प्रभुदेव बापा आम्ही त्याशिवाय चालू शकत नाही. आम्ही त्याशिवाय सामर्थ्यवान जीवन जगू शकत नाही. आणि म्हणूनच प्रभू आमचं लक्ष आम्ही तुझ्या वचनाकडे लावत असताना जे तुझे दास रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर तुझ्या वचनातून प्रभू तुझी सेवा करत असताना लागणारी कृपा त्यांना तू पुरीव. लागणारं ज्ञान बुद्धी आणि सर्व प्रकारचं चांगुलपण त्यांना तू दे. यासाठी की देव बापा तुझ्या वचनातून आम्हा सर्वांना एक नवीन प्रकाश प्राप्त व्हावा आणि आमची जीवनं तुझ्या प्रकाशाने उजळली जावी असंच तू दयेने आणि कृपेने कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. सर्व ऑनलाईन बघणाऱ्या प्रियजनांच्या वतीने व जे सन्मान्य पाळक वर्ग व मंडळीचे पुढारी वर्ग या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि आपणाला विनंती करतो की पुढील वचनाच्या सेवेसाठी आपण पुढे येऊन वचनाचं आज मनन चिंतन द्यावं. आज आपल्या उपवास समयाचा 16वा दिवस आहे आणि देवाचा आपण धन्यवाद करूया की देव त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या मंडळ्यांच्या उपवास आणि प्रार्थनांना पाहतो, ऐकतो आणि उत्तरसुद्धा देतो. आणि म्हणून या दिवसांमध्ये काही लोक आक्षेप घेतात आणि पुन्हा पुन्हा आठवड्याला काही ना काही आपल्या मतांचा प्रसार करतात की हे कुठे लिहिलं आहे, ते कुठे लिहिलं आहे, हे कशाला पाहिजे, ते कशाला पाहिजे. परंतु येशू ख्रिस्ताने अनेक उदाहरणे देताना एक उदाहरण किंवा दाखला, एक विलक्षण दाखला दिला. तो म्हणाला की जोपर्यंत वर आणि वराडी आहेत सांगती तोपर्यंत मेजवानीच होईल. जेव्हा वर घेतला जाईल तेव्हा ते वराडी जे आहे ते उपवास करतील. काही समय जीवनामध्ये आपल्याला फार महत्त्वाचे आहेत की कदाचित आपल्या उपवास आणि प्रार्थनांमुळे आणि अशा प्रार्थना करणाऱ्यांच्या देवाच्या लोकांच्या आत्मिक सहभागितेमध्ये आपण सामील होऊन आपण इतरांना आपली जी आत्मिक शक्ती आहे तिच्यामध्ये इतरांना वाटा देऊ शकतो किंवा आपल्यामध्ये शक्ती इतरांच्या प्रार्थनेच्यामुळे आपल्यामध्ये देव ओतू शकतो. एकमेकाला आपण उचलू शकतो, बांधू शकतो, घडवू शकतो, देवाच्या दयासनासमोर आपण आणू शकतो. सर्व जग आज हा पवित्र महिना पाळतो. त्याच्या मागे रूढी परंपरा असू शकतात, परंतु सर्वच रूढी परंपरा अयोग्य आहेत, अशास्त्रोक्त आहेत असं पण नाही. आणि असं कुठे लिहिलं आहे, तसं कुठे लिहिलं आहे, पुष्कळ गोष्टी लिहिलेल्या नसतील. परंतु मनुष्य देवापेक्षा जास्त विद्वान नाही, बुद्धिमान नाही, हे माणसाला कळलंच पाहिजे. असंख्य प्रसंग जुन्या करारात नवीन करारात आहे की जेव्हा लोकांनी उपवास आणि प्रार्थना केल्या, देवाने दया केली, देवाने आपला निर्णय बदलला
देवाने आपला क्रोध आवरला, देवाने दंड बाजूला ठेवला आणि लोकांना दया दाखवली. आणि केवळ यहुदी किंवा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या मंडळ्यांना किंवा लोकांनाच देवाने दया दाखवली नाही. पर्शियन साम्राज्याच्या, बाबिलोनच्या साम्राज्याच्या घटकाला, निनवे सारख्या प्रांताला योनाच्या द्वारे जेव्हा निरोप दिला जातो की 120 दिवसामध्ये तुम्हाला उलटून पाडलं जाईल, तुम्ही नष्ट व्हाल, निनवे पडणार, लोक घाबरून गेले, राजा घाबरून गेला. राजापासून रंकापर्यंत, प्राण्यांपर्यंत उपवास जाहीर झाला. निनवेचा बचाव झाला. ते कुठे यहुदी होते? ते कुठे देवाला मानणारे लोक होते? म्हणजे यहोवाला मानणारे लोक होते. परंतु त्यांना माहीत होतं की यहोवा काय करतो. आणि अशी परिस्थिती आली की योनासारख्या प्रतिभासंपन्न देवाच्या संदेष्टाने सम्राटाला निरोप दिला. तर ही साधी गोष्ट नाही आहे. योनाला पण खूप सहज लोक घेतात आणि नको ते बोलतात की योना कसा वाईट होता. काही स्वभाव गुण त्याच्या कमजोरीचा असू शकतात, परंतु त्याचा प्रभाव बघा की त्याच्या बोलण्याने सम्राट आणि त्याची राष्ट्रे देवाला शरण गेली. मला वाटतं हे एकमेव उदाहरण असं आहे की राष्ट्र देवाला शरण गेली आणि ते योनाच्या संदेशामुळे. म्हणून उपवास आणि प्रार्थना आपलं आत्मशुद्धीकरणासाठी, आपल्या चिंतन मननासाठी, परिवाराच्या भल्यासाठी, इतरांच्या कल्याणासाठी, देवाच्या निकट जाऊन त्याच्याशी जवळ, त्याच्या हृदयाला बिलगण्यासाठी हा समय आयुष्यात आपण वर्षात एखाद दिवस किंवा 20 दिवस किंवा 40 दिवस आपण करता. तर देव दया केल्याशिवाय राहत नाही, राहणार नाही. म्हणून यामध्ये सामील व्हा. देवाच्या समोर या, त्याचं वचन वाचा, ऐका, आपल्या जीवनाला घडू द्या, स्वच्छ होऊ द्या, शुद्ध होऊ द्या. देव तुम्हाला मला काही चुका अपराध दाखवतो, पश्चाताप करा, क्षमा मागून घ्या. देव क्षमा करणारा आहे, देव दया करणारा आहे, हे विसरता कामा नये. आणि त्यातल्या त्यात मृत्यू ही वास्तविकता आहे. डेथ इज अन अनइन्व्हायटेड गेस्ट. मृत्यू न बोलवलेला पाहुणा आहे, हे विसरता कामा नये. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, राजा असो, रंक असो, जेव्हा तो आपला अधिकार घेऊन तुमच्याजवळ येतो, त्याच्या तावडीतून कोणी वाचत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा उदाहरणांच्या द्वारे, दाखल्यांच्या द्वारे जशा इतर गोष्टींविषयी अतिशय प्रतिभा संपन्न गोष्टी सांगत होता, नीतिनियम, स्वर्गाचे नियम सांगत होता, त्याच प्रकारे आजच्या ज्या चिंतन मननाचा विषय जो आहे, लूककृत्यू वर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार, याची छोटीशी एक सामूहिक वास्तविकता हीच आहे की समय बदलतो, काळ बदलतो, परिस्थिती बदलते. एका झटक्यामध्ये इकडून तिकडे काहीही होऊ शकतं. या पृथ्वीपासून पलीकडच्या जगामध्ये एका क्षणामध्ये माणूस आणि त्याचा जीव निघून जातो. मग तो श्रीमंत असो की दरिद्री असो, ही वास्तविकता आहे या जीवनाची. आणि ती समजून आपण सावध राहायला पाहिजे. हे शिक्षण या घटनेमध्ये आहे ना. श्रीमंत मग देवाच्या दंडास पात्र ठरणार का मग? की फक्त दरिद्री जे आहेत ते स्वर्गाच्या राज्यात जाणार का मग? आणि असं जर नियम असता तर किती बरं झालं असतं. श्रीमंत असा, दरिद्री असा, मरणा अगोदर देवाची भेट होईल ती पद्धत जी आहे ती म्हणजे देवाला शरण जाऊन पश्चाताप करणे आणि त्याचा अधिकार आमरण मान्य करणे. येथे सुद्धा आणि पलीकडच्या जगात सुद्धा तूच माझा प्रभू आणि धनी आहे.
तुझंच मी ऐकणार, तुझीच वचनं मी वाचणार, त्याचं शिक्षण मी शिकणार, ते पालन करणार. आपल्याला ह्याच्यामध्ये या 19 ते 31 वचनांमध्ये हे काही गोष्टी सांगितलेल्या नाहीत. त्यामुळे हा जो वृत्तांत हा अजून किचकट होतो, आपल्या बुद्धीपलीकडे जातो. उदाहरणार्थ श्रीमंती दिसते आहे. जो माणूस त्याच्या दाराजवळ टाकण्यात येत होता, तो जो शब्द आहे दरवाजा, म्हणजे मोठा दरवाजा, जसा आपल्या चर्च बिल्डिंगचा मोठा दरवाजा आहे, म्हणजे मोठ्या इमारतीचा दरवाजा होता, छोट्या घराचं दार नाही. आणि हा जो शब्द आहे मोठा दरवाजा, याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की खरोखर ह्या माणसाच्या घरांची इमारत जी होती ती मोठी होती. आणि त्या दरवाजाजवळ, म्हणजे त्या मोठ्या दरवाजाजवळ एक त्याचं बसण्याचं किंवा भोजनाचं स्थान होतं. कदाचित आमंत्रित आले तर बसावे त्यांनी, ती त्यांच्या बैठकीची खोली असावी, तिथे तो काहीतरी खात असावा. ही एक गोष्ट ते सांगितलेली आहे. तो काय खात होता माहीत नाही, परंतु कुत्री सांगितलेली आहे. वचन 21, शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत, म्हणजे दरिद्रीबद्दल कुत्री. अनेक वचन आहे, म्हणजे कुत्रा आणि कुत्री असं नाही, अनेक कुत्रे, म्हणून तो शब्द प्रयोग कुत्री असा आलेला आहे. ही कोणाची होती ही कुत्री? निश्चितपणे या भिकाऱ्याची असावी, कारण ती त्याचे फोड चाटत होती. ही का चाटत होती आता हे आपण कधीतरी जास्त खोल जाऊ, कारण त्यावेळेला एक पद्धत होती. आणि आजही आपण बघतो की कुत्र्यांना जखमा झाल्या तर सहसा कुत्रे म्हणा किंवा प्राणी आपल्या लाळेने ते बरं करतात. सहसा मी बघितलं आहे, आपण पण बघितलं असेल. आणि कदाचित त्या काळामध्ये थेरपी असावी किंवा असं लोकांना उपचार वाटत असावा की जर कुत्र्यांनी येऊन चाटली ही फोडं, ही अल्सर सारखी फोड आहेत, पाण्याने भरलेली किंवा कातडी फाटलेली, काहीतरी हा प्रकार आहे. तर मेडिकल कंडिशन आपल्याला माहीत नाही की काय होती, परंतु हे फोड चाटण्यासाठी कुत्री त्याच्यावर होती. हा माणूस जे पडेल ते खात आहे, दरिद्री आहे म्हणून, पण कुत्रे काय खात आहे माहीत नाही आपल्याला. हा त्यांना देत असावा, कारण हे त्याची कुत्री आहेत. परंतु इस्रायली लोक, यहुदी लोक कुत्र्यांना अशुभ किंवा अशुद्ध मानत होते. कुत्रे म्हटले तर ते शास्त्रोक्तही आहे आणि सामाजिक चालीरीतीमध्ये सुद्धा अशुद्ध प्राणी होता. आणि अशुद्ध प्राण्याबरोबर राहणारा हा जो दरिद्री आहे तो सुद्धा अशुद्ध मानला गेलेला असावा, कारण आजार हे मनुष्याने केलेल्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे हा समज तेव्हा पण होता. यहुदी तसंच मानत होते. आंधळ्याला विचारलं कोणी पाप केलं, याने किंवा आईबापांनी? यशवनाला हे देवाच्या गौरवासाठी आहे, आईबापांनी नाही आणि याने पण केलं नाही. अशा अनेक संकल्पना किंवा मान्यता किंवा समाज पद्धती होत्या की दुःखी, दरिद्री, श्रीमंत या गटांकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा वेगळा होता. आणि आजही तो काही विशेष बदललेला आहे असं नाही. तिसरी महत्वाची गोष्ट ही आजच्यामध्ये ही आहे की दोघही मेले. पहिले दरिद्री मरतो आणि नंतर श्रीमंत मरतो. या दोघांच्या मरणामध्ये किती अंतर आहे, म्हणजे किती दिवसांचं, तासांचं किंवा महिन्यांचं आपल्याला माहित नाही, पण दोघं मेले. आता मेल तर अडचण अशी आहे ना, कोणी त्यांना उचललं, कोणी त्यांची शास्त्रोक्त प्रेतक्रिया केली, त्यांना निरवलं, 3 दिवसानंतर परत बघितलं जाऊन, 40 दिवस त्यासाठी केलेल्या, ज्याला सूतक म्हणतो, जी यहुदी मंडळीची आणि पहिल्या आरंभीच्या मंडळीची पद्धत होती की दुःख, कष्ट, वेदना किंवा मृत्यू आला तो लोक सूतक करीत. कधी 7 दिवस, कधी 40 दिवस करीत, सूतक करीत. वेगळ्या वेगळ्या पद्धती होत्या सूतक पाळण्याच्या. सरळ लिहिलं की मग तो मेला आणि श्रीमंतही मेला. फरक एवढाच आहे
एकाबद्दल असं म्हटलं 22व्या वचनात की त्या दरिद्री माणसाला देवदूतांनी अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले, जेव्हा की श्रीमंताला तो मेल्यावर त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. हा शब्द फार महत्वाचा आहे. ही प्रेतक्रिया नाही आहे, ही उत्तर क्रिया म्हटलेली आहे. म्हणजे शास्त्रोक्त विधियुक्त पद्धतीने मेलेल्याच्या प्रेताला कब्रस्थानामध्ये निरवणे, त्याला प्रेतक्रिया म्हटलेलं आहे. प्रेत निरवण्याची प्रक्रिया. जेव्हा की हा जो दरिद्री आहे याला कोणी निरवलं काहीच माहित नाही. असं तर नाही झालं की याच्या आजारामुळे तो इतका सडला, त्याचे फोड इतके दुर्गंधीने भरलेले असावेत की कसं तरी कोणीतरी नाक तोंड बांधून आपले त्याला कसं तरी गुंडाळून कबरेत निरवलं असावं, काय सांगता येत नाही. कोणाला आवडतात हो अशी माणसं? कोणाला आवडतात असे आजारी दुःखी कष्टी मरणासन्न लोक? हात लावायला, जवळ घ्यायला, त्यांना प्रेम दाखवायला, त्यांच्या त्याही परिस्थितीमध्ये त्यांचं जर मरण होतं तर त्याला सन्मान देऊन त्याला निर्वायला कोणाला आवडतं? मनुष्यवृत्ती आहे ना, नाही आवडत. लेखक हे सांगत नाही आपल्याला, पण हे सांगतो की जेव्हा अशी स्थिती आली तेव्हा देवदूत देवाने पाठवलंय त्याची प्रेतक्रिया करायला, त्याला निर्वायला. परंतु खऱ्या अर्थाने आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. तो विश्वासणाऱ्यांचं लागूकरण करण्यात जर बघितलं तर वेगळा अर्थ आहे की मरणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला आता सुखलोकामध्ये देवाचे दूत नेतात. त्यामुळे जिवंत असणाऱ्या विश्वासणाऱ्यांनी पश्चाताप करून शुद्धता मिळवून देवाच्या राज्यामध्ये तारणाचा आनंद उपभोगत जगावं, मरावं, भिवू नये. त्यांना सुखाची जागा न्याय होत नाही, येशू ख्रिस्त येत नाही तोपर्यंत ठेवलेली आहे. ते सुरक्षित आहेत. कदाचित स्लाइड्स जर असत्या तर तुम्हाला हे वर्णन थोडं चित्राने जास्त लवकर समजलं असतं. कधीतरी बघू आपण ते. देवदूतांच्या द्वारे अब्राहमाच्या उराशी 20. मंडळी, या दुःखमय, कष्टमय, त्रासदायक, अत्यंत अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या जगामध्ये येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना काही आशा आहे का, असा प्रश्न केला तर असं दिसतं की आहे. म्हणून आपण भिवू नये, पण आपण तयार असावं. श्रीमंतांना इशारा आहे. गरीबाला काही सांगण्यात आला नाही की तू रोजगार का केला नाही, पैसे का सांभाळले नाही, आणि तू असं का केलं आणि तू तसं का केलं. परिस्थितीला तो बळी पडलेला माणूस आहे. त्याने ठरवलं नव्हतं माझी स्थिती अशी व्हावी, परंतु ती त्याची तशी स्थिती झाली. कोण जबाबदार आपल्याला माहित नाही. देव काही सांगत नाही. पण त्याच्याबद्दल जेव्हा दरिद्री हा शब्द येतो त्याचा अर्थ असा आहे की निराधार, असहाय्य, ज्याचं आरोग्य हे लुटलेलं आहे, काढून घेण्यात आलेलं आहे. त्याच्यावर कष्ट, वेदना, आजार, रोग लादण्यात आले आहे आणि तो उचलू शकत नाही इतका अशक्त झालेला आहे. असा तो, अशी ती व्यक्ती, तिला दरिद्री म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण श्रीमंत आणि दरिद्री माणूस ह्याची तुलना करताना हे लक्षात ठेवावं लागेल की ते केवळ आर्थिक संपन्नता नाही आहे, त्याचे बऱ्याच काही गोष्टी आहेत. श्रीमंतांना तर येशूने काही दाखल्यांमध्ये इशारा दिला होता की तो म्हणाला की जे मी कमवलं, जे मी मिळवलं, जे पीक आलंय ते सर्व घरभर राहून आहे, मला आता चिंता करायची गरज नाही. तो स्वतःला म्हणतो, हे माझ्या जीवा, खा पी, कर, उद्या काय होईल ठाऊक नाही, तू ऐश कर. आणि तेथे वाणी होते, अरे मूर्खा,
आज रात्री जर तुझा जीव घेतला गेला तर तुला काय फायदा? श्रीमंतांना विश्वास असतो ते चांगलं आहे. परमेश्वर देव श्रीमंती विरुद्ध नाही, परंतु त्यांच्या प्रवृत्ती विरुद्ध आहे की ते मनाचे कठोर नसावे, ते गर्विष्ठ नसावे, आपल्या धनावर विश्वास ठेवणारे नसावे, केवळ धन संचय आणि संग्रह करणारे नसावे, तर ते उदार असावे, प्रेमळ असावे, कणवाळू असावे, दया करणारे असावे, आजारांना मदत करणारे असावे. भले तुकडा का घाले ना, परंतु हा श्रीमंत माणूस त्या दरिद्री आजाराला काहीतरी उरलेलं टाकत होता किंवा फेकत होता. परंतु त्याचं हे कृत्य त्याच्या जीवाच्या वाचण्यासाठी मरणानंतर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून किंवा विसावा मिळावा म्हणून त्याच्या त्या कृत्याला मोजण्यात आलं नाही. कारण ते आहे की शेवटी जर तुम्ही पाहाल ते असं का झालं, असं होण्याचं काय कारण आहे? श्रीमंत आहे, त्याच्याकडे पैसा होता, श्रीमंत आहे, त्याला ठाऊक होतं ह्या आजाराचे उपचार करणारे कोणी आहेत की नाही, आणि कोणाला तरी बोलून त्याला उपाय करता येत होता. तो श्रीमंत आहे, त्याला कोणी आणून टाकत होता, असा शब्द प्रयोग आहे. त्याला त्या माणसाला टाकण्यात आले, म्हणजे असं टाकण्यात आले, सन्मानाने आणून कोणी बसवत नव्हतं. हा रोगी, हा भयंकर गळव्याच्या फोडांनी, हा शिर डोक्यापासून पायापर्यंत नखशिकांत व्यापलेला माणूस नकोसा वाटणारा, तिटकारा येणारा होता. त्याला ते टाकून जात असत. त्याच्याच घरचे असतील, आपल्याला माहित नाही. जसं श्रीमंताच्या परिवाराचा उल्लेख नाही, तसं याच्याही परिवाराचा काहीच उल्लेख नाही. की त्याची प्रेतक्रिया झाली, उदाहरणार्थ श्रीमंतही मेला, त्याची उत्तरक्रिया झाली. कोण त्याला घेऊन गेलं सांगितलेलं नाही, शेवट सांगितलेला आहे. तिसरी आणि म्हणजे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे पलीकडच्या जगामध्ये असणाऱ्या त्या विश्वामध्ये म्हणजे अधोलोकामध्ये माणसं सजीव राहतात. त्यांची ती स्थिती आत्मिक असेल तरी ते सजीव राहतात, हे विसरता कामा नये. जर तुम्ही ही 23 पासून 31 ही वचनं वाचली तर बघा कोणत्या कोणत्या स्थितीची त्याला जाण आहे. त्याला वेदना होतात. वचन 23, त्याने आपली दृष्टी, त्याला दिसतं, त्याने दुरून पाहिलं तेव्हा अब्राहम त्याला दिसला. आणि हा कोणता अब्राहम? सर्वसाधारण नाही, जो यहुदी वंशाचा, इस्रायलाचा कुलपती, तो बाप्पा अब्राहम असं म्हटलेलं आहे. आणि त्याला तो हाक मारतो, ज्याला माहीत आहे यहुदी असून आमचा बाप अब्राहम आहे. आणि त्याला कदाचित असं वाटलं असावं, अरे बरं झालं, तिथे मी त्याला ओळखलं नाही पण इथे तो ओळखलं, आता तो माझ्यावर दया करील. आपल्याला दिसत नाही की अब्राहम त्याच्यावर दया करतो, पण त्याला ते आठवलं. तो म्हणतो की या जाळ्यात मी क्लेश भोगीत आहे, त्याला चटके लागतायत, उष्णता जाणवते आहे, ज्वाला पेटलेल्या आहेत, त्यामध्ये तो ठेवलेला आहे, तो भाजत आहे, त्याला यातना होत आहेत. त्याला अब्रामाचे बोलणं ऐकू येतं तिथे. अब्राम बोलला, मुला तू आपल्या आयुष्यात वगैरे वगैरे, त्याला ती जाणीव आहे, त्याला कानाने ऐकू येत आहे की अब्राम बोलतो आहे. त्याच्या भावना, त्याच्या भावांची त्याला आठवण आहे. तो म्हणतो, बापा विनंती कर, माझ्या बापाच्या घरी पाठव, मला 5 भाऊ आहेत. त्याला भावांची आठवण आहे, बापाची आठवण आहे.
तो पत्ता विसरलेला नाही, कुठून आला ते. महत्वाचं असं आहे की अब्राम त्याला म्हणतो की मोशे व संदेष्टे आहेत त्याचे त्यांनी ऐकावे, कोणाला पाठवून काहीही उपयोग नाही. तुम्हाला मोशे आणि संदेष्टे दिलेले आहेत, देवाचं वचन दिलेलं आहे ना, असं अब्राहम म्हणतो. याचा अर्थ काय झाला की अब्राहम अप्रत्यक्षपणे या श्रीमंताला काय म्हणतोय, अरे बाबा तू खुळा होता का, तू निर्बुद्ध कसा झाला, तुला ही अक्कल कशी नाही आली की देवाचं वचन तुझ्याजवळ असताना तू त्यावर विश्वास ठेवला नाही, त्याच्या शिक्षणानुसार आपलं जीवन बदलून घेतलं नाही, केलेल्या दुष्कृत्यांचा तू पश्चाताप केला नाही. जे तुला शिक्षक शिकवत होते, संदेष्टे होते, मोक्ष होता म्हणजे ग्रंथ तुला जेव्हा सांगण्यात येत होते तेव्हा तू झोपला होता का, तुझे कान कुठे होते, ते का बधीर झाले होते, तू देवाची वाणी का ऐकू शकला नाही जेव्हा धर्मशास्त्रातून वचनांची घोषणा केली जात होती. तू मूर्खपणा केला आहेस, त्याला कोण जबाबदार आहे, तुला सांगणारा जबाबदार नाही, ज्यांनी वचनं दिली ते जबाबदार नाही, ज्या मोशेने व्यवस्था दिली तो जबाबदार नाही ना, त्याचे लोक जबाबदार आहेत. हे श्रीमंत माणसा, या तुझ्या अधोगतीला अधोलोकाच्या सार्वकालिक दंडा अगोदर त्या तुरुंगामध्ये जळण्यासाठी तुला ठेवलेलं आहे. याला कोण जबाबदार आहे, तू जबाबदार आहे. तुझं डोकं कुठे होतं तेव्हा, तुझा सत्सद विवेक कुठे होता तुझा, तुला कोणी सांगत नव्हतं का, तुझ्या दाराशी लाजार ठेवलेला होता. आज माणूस धडधाकट आहे, उद्या असा असू शकतो आणि मरू शकतो, ह्याची तुला कल्पना नव्हती का, तुला माहित होतं ना लाजार मेला तसा तू मरू शकतो. मग तुला एक दिवस जरी होता तर तू पश्चाताप का केला नाही, मोशे संदेष्टांचं तू का ऐकलं नाही, आणि आपल्या भावांना का सांगितलं नाही मरणाच्या अगोदर, अहो भावांनो मला असं वाटतं मी मरणार आहे, मी आता मोशे आणि संदेष्टाचं ऐकून पश्चाताप करून यहोवाला शरण गेलो आहे, माझी खात्री आहे मला सुखाचे दिवस मिळतील, तुम्ही ही चूक करू नका, तुम्ही सुधरून जा. आपल्या भावांना पण तो सांगत नाही. श्रीमंतांच्या ह्या काही अडचणी आहेत. काही वेळेला असं होऊ शकतं की बघा, शास्त्र श्रीमंती विरुद्ध नाही, मी पण सांगतो, आणि मी पण कोणाकडे श्रीमंती आहे मी पण त्याच्या विरुद्ध नाही, मी जरी पाळक आहे तरी, आणि मी तोच पगार घेतला जो सर्व घेतात है ना. पण म्हणून प्रत्येक गरीब स्वर्गाच्या राज्यात जाईल का, आणि म्हणून प्रत्येक श्रीमंत देवापासून दूर त्या अधोलोकामध्ये नरकाच्या शिक्षा अगोदर तुरुंगामध्ये बंदिस्त केला जाईल का, नाही. श्रीमंतही देवाच्या राज्यात येऊ शकतात आणि दरिद्री सुद्धा देवाच्या राज्यात येऊ शकतात. इथे तो संवाद नाही, आणि संपवू आपण तिथे, कारण वेळ होत आहे. की समजा जसं दरिद्री लाजाराला कळलं, समजत असं माझा मृत्यू अटळ आहे, तर तो कदाचित सांगत असावा या श्रीमंताला, रावसाहेब महाजन, माझं शरीर तर सडण्यात नष्ट होणार आहे, परंतु तुम्हाला माहित आहे ना आपला विश्वास आहे, अधोलोकात आपण जाऊ. एक आहे यातना लोक आहे, एक सुखलोक आहे, हेडीज आहे, पॅराडाईज पण आहे. आपल्याला कुठेतरी तिथे ठेवण्यात येईल ना. मग महाराज, मला वाटतं माझा आज मृत्यू अटळ आहे, लवकरच मी इथून जाईल, मला असा विश्वास आहे की अब्रामाच्या उराशी मला विसावा मिळेल, कारण शास्त्र तसं सांगते. हा दरिद्री म्हणत असावा, अरे तू जाणार आहे आम्हालाही माहित आहे, आमची चिंता नको करू, आम्ही आमचं बघून घेऊ, तू जा, सुखाने जा, तुला जायचं तर आरामाने जा, तुला तुझं सुखलोक मिळव, आम्ही बघू. आणि ते जे अंतर पडलं, जीवन आणि मरणातला जो मधला टप्पा होता,
तेथे त्या दारिद्र्य त्या श्रीमंताचं दुर्लक्ष झालं. कोणीतरी म्हटलेलं आहे ना की जीवन म्हणजे काय? आपल्या 2 श्वासातलं अंतर. श्वास संपला, जीवन संपलं. प्रियजन हो, या दुःख सहनाच्या या उपवास समयामध्ये जरी एवढी गोष्ट लक्षात राहिली, आपलं जीवन फक्त श्वास आहे तोपर्यंत आहे आणि हा श्वास कधीही बंद होऊ शकतो. आपलं काय होईल? आपण ह्या अपेक्षेने जगाल का की मला संधी मिळेल, मी तिथे जाईन आणि मग कोणाला तरी सांगेन आणि मग निदान मी तर तिथे हिरो बनून जाईल माझ्या 5 भावांसाठी. जाऊ द्या मी सहन करतो देवा, पण 5 जणांवर तू दया कर. असा देवाकडे तराजू नाही. जितका जबाबदार गरिबी आणि दारिद्र्य आलेला लाजार, तितकाच जबाबदार श्रीमंत, तितकाच जबाबदार त्याचा बाप आणि त्याचे भाऊ. या गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. शेवट फार मजेदार आहे. त्याने म्हटले अब्रामाने, ते मोशेचे व संदेशाचे ऐकत नसतील, मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. काही जण त्याची अशी अपेक्षा आहे, त्यांची अशी अपेक्षा आहे, अजून बघूया कोणीतरी फार मोठा चमत्कार वगैरे करून येतील आणि मग आम्ही आमचं सुधरून घेऊ आणि बघा मग आमच्यात संजीवन येईल, मग आमचं परिवर्तन होईल, मग आमचं असं होईल, आमचं तसं होईल. आणि काळ म्हणतो नाही, मी आलो, माझ्या तावडीत तुम्हाला देण्यात आलं, माझ्या हातातून कोणी सोडू शकत नाही, मला तुम्हाला अधोलोकात न्यावंच लागेल. पण देवदूत येतात तर ते म्हणतील घाबरू नको, तुला न्यावं लागेल, पण अब्रामाच्या उराशी विसावा आहे हे लक्षात ठेव. म्हणून आपली पूर्वतयारी करा असं येशू ख्रिस्त म्हणतो. आणि पुनरुत्थानाचे संकेत पण देतो की मरणातून कोणी उठला तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानाचा संकेत देतो. आणि आपण जो प्रेसिडेंट मतांगीकार म्हणतो त्यामध्ये ते वाक्य आपण का बोलत नाही की तो अधोलोकात उतरला, ऐवजी तो नरकात गेला असं मूळ भाषांतर होतं. आपण ते का स्वीकारलं नाही? भाषेचा शोध लागल्यामुळे पण. आणि तो नरक हा जो शब्द आहे आपल्या विश्वासामध्ये आणलेला, येशू ख्रिस्त नरकात जातो हे सैद्धांतिक नाही. येशू ख्रिस्त अधोलोकात गेला, नरकात नाही गेला. नाही तर तो चोराला म्हणाला असता ना, तू आज मजबरो कुठे असशील? येशू कुठे गेला? नरकात गेला. मग तो चोर कुठे गेला असता? त्याच्याबरोबर नरकातच गेला असता ना. येशू त्याला असं म्हणतो का तू आज बरोबर नरकात असशील? पण तू येशूचा शेवटला श्वास ते चोर या त्या दरम्यानच्या काळात देवाच्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या द्वारे तिकडे अधोलोकामध्ये एक जागा वेगळी निर्माण करून टाकली, जिला सुखलोक म्हणतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त पहिल्यांदा त्याला म्हणतो तू आज माझ्याबरोबर पॅराडाईजमध्ये असशील, हेडेजमध्ये नाही. येशू ख्रिस्त अधोलोकात गेला, नरकात गेला नाही. सांभाळा. आणि त्याला जोडून दुसरं वचन जे वापरलं जातं खोट्या शिक्षकांच्या द्वारे ते आहे प्रगटीकरण. त्याचे पाय सोन पितळेसारखे होते. ते म्हणतात ते कसे काय झाले? अग्नीमुळे झाले. हे शास्त्र शिक्षण नाही. आजच्या ह्या 16व्या उपवास समयाचा आजचा धडा काय? सावधान व्हा श्रीमंतांनो, सावध व्हा. दरिद्री, आजारी, अतिशय वाईट दुर्घर आजारांनी ग्रस्त असणारे हो, सावधान व्हा. विश्वासणारे आहात तर सुख लोकांची आशा आहे. विश्वास ठेवला नसेल तर हे देवाचं वचन तुमच्याकडे येत असताना तुम्ही अजूनही आत्ता पश्चाताप करा. प्रभू येशूला शरण जा, त्याला माना, कबूल करा, सोडून द्या, बदलून घ्या. येथून भले मरण येऊ, आपण तेथे असू सुखलोकामध्ये. हा इशारा ज्यांनी मानला नाही तर
आम्ही देव नाही, आम्ही देवाचे दास आहोत. काय व्हायचं शास्त्र शिकवतं तसं तुमचं होईल. आमची इच्छा आहे, आमची प्रार्थना आहे, असं कोणाचाही नाश होऊ नये. तारणाला धरा, ज्याच्या मागे लागा. श्रीमंतीचा उपयोग करा, परंतु दरिद्री आहे म्हणून नाराज होऊ नका, निराश होऊ नका. पुनरुत्थान आहे, पुनरुत्थान आहे. आणि ह्या लाजाराला ह्याची जाणीव होती. आज आपल्याला ह्याची जाणीव असू द्या. चिंतन करा, मनन करा, देवाला शरण जा, कारण तो तुमची वाट पाहतो. हे आपण प्रार्थना करू. देव बापा, आम्ही प्रार्थना करतो की तू आम्हा सर्वांचं सहाय्य हो. आजचा दिलेला धडा आम्हा सर्वांसाठी, माझ्यासाठी पण फार महत्त्वाचा आहे. मला माहीत आहे क्षणामध्ये जीवन संपते, परंतु आमचा असा विश्वास आहे, माझाही विश्वास आहे, तू विसावायची जागा माझ्यासाठी, प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी ठेवली आहे. परंतु आज आमची प्रार्थना आहे, ते गरीब असोत की श्रीमंत असोत, प्रत्येकाला पश्चातापाची आज संधी आहे. तोच प्रत्येकाने तारण साधून घ्यावं, सुखलोकाची तयारी करावी आणि सावध होऊन आपल्या परिवाराला, भाऊबंधांना सावध करावं. तुझ्या वचनाचं शिक्षण घ्यावं, त्याचं चिंतन मनन करून आज्ञापालन करावं. आपलं जीवन घडवा म्हणून प्रभू तू आम्हावर कृपा कर. निर्णय घेण्याची क्षमता दे आणि जग आणि जगातल्या वासनांना नाकारण्याची ताकद पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हाला तू दे. आमची प्रार्थना तू ऐक. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. थँक्यू व्हेरी मच. परमेश्वराला धन्यवाद असो. अतिशय मार्मिक आणि अतिशय सोप्या स्पष्ट भाषेत आम्हाला देवाचा निरोप कळलेला आहे. आणि जिवंत असतानाच आम्ही प्रभूचा स्वीकार करून स्वर्गीय राज्याचं वारीस व्हावं, यासाठी सार्वकालिक जीवन ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्हाला मिळालं आहे. त्याचा स्वीकार करूया व सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी आपण होऊया. नित्य प्रार्थना विनंती आहे, त्या घेऊन मी प्रार्थना करतो. मग प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया आणि शेवटी रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. उद्याच्या सूचना घेऊन आजचं मनन थांबू. हे दयाळू पिते, आम्ही पुन्हा एक वार तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमचं जीवन किती मौल्यवान आहे, परंतु त्या पलीकडे सार्वकालिक जीवनही तितकंच मौल्यवान आहे. म्हणून प्रभू ख्रिस्त येशूच्याद्वारे तो आम्हाला ते सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. सदा सर्व काळ तुझ्यासोबत राहणं व तुझ्या समक्षतेमध्ये असणं हे आम्हाला तू दिलेलं आहे. तुझ्या सानिध्यात राहण्यासाठी तुझी कृपा, तुझा अनुग्रह आम्हाला पुरेल व जिवंत असताना ही सार्वकालिक जीवनाची सुवार्ता आम्ही सगळ्यांना सांगावी, यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह आम्हाला दे. जे मंडळीतले आजारी प्रियजन आहे, आम्ही त्यांची आठवण करीत आहोत, त्यांना तू स्पर्श कर. रयता अक्का आहेत, जुलियाना अक्का आहेत, वसंत पाडवी आहेत, विनोद वळवी आहे. सोबतच मागील दिवसांमध्ये ज्यांना तू आरोग्य दिलं त्यापैकी सुशी अक्का, रेव्हरंड DM पाटील पाळकसाहेब, ममताबाई डलगे, या सगळ्यांना चांगलं आरोग्य तू दिलं म्हणून आम्ही आभार मानतो ते बापा. सोबतच आम्ही प्रार्थना करतो, या दिवसात लेकरांच्या परीक्षा आहेत, परीक्षा चांगल्या होऊ दे, कारण की ऊन वाढलेलं आहे पित्या. वाढत्या उन्हामध्ये लेकरांचं आरोग्य चांगलं असू दे व चांगल्या रीतीने त्यांनी वर्षभर केलेला अभ्यास पेपरवरती गिरवत असताना त्यांचा पाठीराखा असा होऊन चांगल्या रीतीने त्यांना परीक्षा देता येऊ दे. सोबतच दे बापा, आम्ही या दिवसांमध्ये उपवास समयात वेळ घालवित असताना जे जे प्रियजन प्रभू तुझ्याकडे विश्वासाने मागत आहे त्यांना तू देशील असा आमचा विश्वास आहे. सोबतच प्रत्येक विश्वासणाऱ्याला या दिवसांचं महत्त्व समजून येऊ दे व प्रत्येक सायंकाळी या ठिकाणी केल्या गेलेल्या वचनाच्या सेवेच्या द्वारे प्रत्येकाच्या अंतःकरणाची पकड तू घे. सोबतच पुढच्या महिन्यामध्ये दुःख सहन सप्ताह आम्ही 13 ते 20 तारखेमध्ये साजरा करीत आहोत. जे प्रिय वक्तेगण आम्हाला लाभलेले आहे, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही रेव्हरंड राजीव जयस्वाल व रेव्हरंड संजय सिंग या प्रियजनांसाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करतो, कारण की प्रभू पाळकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव व तुझं पवित्र वचन शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव या प्रियजनांच्या पाठीशी आहे. त्यांचा उपयोग मंडळीच्या आत्मिक वाढीसाठी होणार आहे असा आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच आज आम्ही पुन्हा एक वार तुला प्रार्थितो, त्यांचं आमच्याकडे येणं, आमच्यासोबत वास्तव्य करणं अतिशय आशीर्वादित आणि चांगलं असं असू दे. पुन्हा एक वार दे बापा, आमच्या होत असलेल्या या सर्व प्रार्थना सभेंद्वारे तुझं आणि तुझं गौरव होऊ दे.
सारा आदर मान महिमा प्रभू तुला असो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सायंकाळच्या मन्नामध्ये जे जोडले गेलेले आहेत, ऑनलाईन जे चर्चमध्ये आहेत, आम्हा सर्व दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सायंकाळचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरंट विश्वास पाडवी पाळक साहेबांकडून आहे. सायंकाळी 6 वाजता आपण ऑनलाईन असू. सर्वांना सलाम.